अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांच्या वागणुकीला व कार्यप्रणालीला कंटाळून निष्ठावंत शिवसैनिकांचा आज शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अमरावती येथे हा पक्षप्रवेश आज पार पडणार आहे। यामध्ये दर्यापूर शिवसेना माजी तालुका प्रमुख सुनील डीके यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षप्रवेश घेणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत याचा मोठा फटका आता शिवसेना ठाकरे गटाला बसणार काय हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शिवसेना काम करतोय। आता जवळपास आमच्या सोबत जे सगळे लोक आहेत ते गेल्या 30-35 वर्षापासून काम करून राहिले आहेत। मी स्वतः 30 वर्षापासून शिवसेनेचं काम करतोय। या ठिकाणी मी जिल्हा परिषदला अपक्ष उभा राहिलो, अपक्ष निवडून आलो। त्यानंतर कुठल्याही पक्षात न जाता ज्यावेळेस सर्व शिवसेना फुटली त्यावेळेस उद्धव साहेबांसोबत आम्ही जुळलो। इथं सर्व पदाधिकारी त्यावेळेस शिंदे साहेबांसोबत गेले होते आणि इथं 2 वर्ष सातत्यानं मेहनत करून इथं पक्षाची बांधणी केली, इथं उभारणी केली आणि संघर्ष करून या ठिकाणी शिवसेनेचा आमदाराचं निवडून सर्व शिवसैनिकांनी आणलं आणि निवडून आल्यानंतर आमदारांनी आपापल्या जे काही पक्ष असतात प्रत्येक आमदार हा आपापल्या पक्षाच्या हिशोबानं काम करतो आहे आणि पक्ष मजबूतीसाठी, संघटन मजबूती व्हावं यासाठी प्रत्येक आमदार हा आपापल्या पद्धतीनं काम करतो आहे। परंतु इथं असं दिसलं नाही, कारण की आमचे गणेशराव असतील किंवा आमचे दिलीपभाऊ राठे असतील, आमचे सांगोले असतील, असे अनेक पदाधिकारी आहेत की त्यांनी साधं पत्रासाठी 2-2 महिने वाट पाहावी लागली। साधे पत्रसुद्धा त्या कार्यकर्त्याला भेटत नसतील तर त्या ज्या लोकप्रतिनिधीचं काम आहे त्या लोकप्रतिनिधीचं कसं काम करावं हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। तसंच गावागावात जेव्हा आमचे शाखा प्रमुख आहेत किंवा आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, सर्कल प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, त्यांना कुठं विश्वासात न घेता त्या गावातून आमदार साहेब निघून जातात। त्या शाखा प्रमुखाला माहीत नसते, त्या सर्कलच्या पदाधिकाऱ्याला माहीत नसते की आमदार साहेब आले कधी, गेले कधी। अशानं जर संघटन जर मजबूत होत असेल तर आम्हाला तर याची खंत वाटते की याच्यासाठी जर आम्ही एवढी मेहनत घेतली, सर्व शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेऊन आज या ठिकाणी 15 वर्षानंतर इथं उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार निवडून आणले आणि त्याचं जर श्रेय दुसरेच लोक घेत असतील, ज्यांचा या पक्षाची कुठं काही निवडणुकीत काही संबंध नव्हता, निवडणुकीत दिसले नाही। इव्हन काही लोकांनी तर असे काही पदाधिकारी नेमले गेले की ज्यांनी दुसऱ्या पक्षाचे कामं केले, आज त्या पक्षात ते लोक आज इथं निवडल्या गेले आणि जे लोक प्रामाणिकपणानं या ठिकाणी काम केलं त्या लोकांना डावलण्यात आलं। त्या लोकांच्या सोबत इतके हीन भावनेनं वागणूक झाली की आम्ही आता या काही गोष्टी तर सांगू शकत नाही, परंतु आमचा कोणावर काही अपशब्द नाही। त्यांना मी काम करण्यासाठी आम्ही सगळेजण शुभेच्छा देतो। आम्ही आमचं काम करू, शेवटी प्रत्येकाला आपापलं अस्तित्व किंवा स्वतंत्र ठेवण्याचा अधिकार आहे। शेवटी प्रत्येकाला हा मान सन्मान असते आणि जर मान सन्मान जिथं ठेवल्या जात नसेल, जिथं प्रत्येक माणूस बेइज्जती करून जर एक चिल्लर लोक बेइज्जती करून जात असतील मग त्या ठिकाणी काम करण्यात काही अर्थ राहत नाही। असं या सर्व जे काही पदाधिकारी आमच्यासोबत आज प्रवेश घेणार आहेत ते सर्व पदाधिकाऱ्याच्या भावना आहेत आणि त्या भावनेचा आदर ठेवून, सर्व पदाधिकाऱ्याचा, शिवसैनिकांचा आदर ठेवून आम्ही आज शिंदे साहेबांसोबत प्रवेश करणार। किती पदाधिकारी कार्यकर्ते प्रवेश करणार? जवळपास आज 300 लोकांचा प्रवेश आहे। त्यात बरेचसे शाखा प्रमुख असतील, सर्कल प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, सहकार सेनेचे तालुका प्रमुख आहेत, सहसंघटक आहेत, आमचे तालुका समन्वयक आहेत। हे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आमच्या सोबत सगळेजण प्रवेश घेणार आहेत।